नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। थोड़ा आगे से मैडम थोड़ा क्रॉस हुआ। हाँ ऐसा चला चला पुढे चला फोटो इधर पत्रकार आहेत ना हाँ भाई चलो चलो हाँ मेरा लेफ्ट दोनों साथ हो जाएंगे। लगेगा रुको मेरा हाथ बहुत हिल रहा है। नहीं मेरा हाथ नहीं लगा, मेरा गरम चटका लग रहा था। थैंक यू सर। ब्रेन का भी जो स्टेन वाला हाथ में भी सर प्रेम थोड़ा पीछे इकडे सर सर इकडे हाँ इकडे सर भाई इकडे भाई हाँ इकडे भाई इकडे भाई इकडे येस परफेक्ट कसा घेतला बरं अजित मांढरे जिधर उधर भाई आएंगे।
तीन टाइपचे व्हेंटिलेटर आहे. कोणाला रिफर करायचं या मॅडम तिकडे समोर. जे ऑक्सिजन जे आहे ते त्या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत या सुविधा या ठिकाणी आपण उभ्या करू शकलो. आज फक्त आपल्याला आरोग्य बाबतीतच एवढ्या फक्त गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण या कल्याण लोकसभेमध्ये अनेक अशा वास्तू आहेत. हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये उभं राहणं ही काळाची गरज होती आणि या उल्हासनगर वासियांची गरज होती. आणि हॉस्पिटल पाहिल्यानंतर सगळ्याच लोकांच्या तोंडून आलं 5 स्टार हॉस्पिटल झालं आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन. ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल. मला वाटतं ठाण्याला आता पेशंट इकडे येणार नाही. ठाणा में जाएगा नहीं ना कोई, अभी इधर ही आएगा. म्हणजे ठाण्याला आता सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं. आता ठाण्याला जावं लागणार नाही. उल्हासनगरमध्येच त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल. आणि म्हणून एक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारची देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. डॉक्टर पॉल यांनी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमध्ये एक कार्डियक किया ना, अपना कार्डियोलॉजी किया, बाद में नेफ्रोलॉजी भी किया, न्यूरोलॉजी किया. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्याला त्यांनी दिलं. मी एकदा सहज गेलो हॉस्पिटलमध्ये. ते जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर मला वाटलं ICU आहे. तो बोलतो हे जनरल वॉर्ड आहे. आणि म्हणजे ICU सारखं जनरल वॉर्ड त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं होतं. आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेटमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी देखील एक बंद पडलेली बिल्डिंग होती. छोटा वॉर्ड क्या था वो, PHC होता, PHC प्रायमरी हेल्थ सेंटर. आणि तिथं या पॉलनी हॉस्पिटल केलं आईच्या माझ्या नावाचं. आणि तिथं देखील 100 बेड झालं ना, 100 बेड हॉस्पिटल झालं. आता 200 बेड तो करतोय. बाजूची एक बिल्डिंग पण घेतली आणि तिथे 200 बेड हॉस्पिटल, असंच सुपर स्पेशालिटी आणि कॅशलेस. कुठलेही पैसे तिथे खर्च करायचे नाही. मला वाटतं कॅशलेस हॉस्पिटल पहले थाना में हो गया. पहले थाना शुरू हुआ, अभी उल्लासनगर, बाद में मीरा भाईंदर, अभी परसों है ना वो. आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक, आमदार खासदार लोक ते आईच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात. मला वाटतं तर इथे येऊन बघतील उल्हासनगरच्या. एवढं चांगलं हॉस्पिटल उल्हासनगरचं आपण केलेलं आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।